Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हा जल्लोष आहे पूर्ण नगर परिषद बिनविरोध झाल्याचा। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत इतिहास रचला आहे। नगर परिषद स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच संपूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडली असून नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, तेव्हा सर्व पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष, MIM, समाजवादी पक्ष तसेच काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता। मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे सर्व निवडणूक ही थेट बिनविरोध झाली आहे। 1952 ते 2025 मध्ये पहिल्यांदाच नगर परिषद बिनविरोध झाली आहे। 1952 मध्ये दोंडाईचा वरवाडे नगर परिषद स्थापन झाली। तब्बल 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच येथे निवडणूक बिनविरोध झाली आहे। गेल्या 4 दशकांपासून दोंडाईच्यात सक्रिय असलेल्या डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपात सामील करण्यास मंत्री रावल यांनी यश मिळवलं। या मोठ्या राजकीय हालचालीनंतर वातावरण भाजपच्या बाजूने झुकलं। सुरुवातीच्या रणनीतीनुसार मंत्री रावल यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या आई नयन कुंवर ताई रावल यांना बिनविरोध निवडून आणलं। तसेच 7 जागा देखील बिनविरोध झाल्या होत्या। नंतर माघारीच्या अंतिम दिवशी उर्वरित 19 जागा देखील बिनविरोध झाल्या आहेत। मुंबई तकसाठी विशाल ठाकूर, धुळे।